Good morning, Praveen. गुड मॉर्निंग. Welcome to my 5A group. I am very much happy that you are here today. प्रवीण, आपलं सगळं डिस्कशन झालं त्याच्यात एक गोष्ट प्राकर्षाने सांगावी लागली की आपण जे काय खातो ना, शेण माती, तेच महत्त्वाचं आहे. दॅट्स ट्रू. हां, तर आपल्या फिटनेसमध्ये आपल्या खाण्याचंच महत्त्व खूप आहे. आणि खाणं कुठून जातं ते तर तोंडातनं जातं. आणि तोंडात तर तू तर माझा जुना डेंटिस्ट मित्र आहेस. तर ही तोंडाची जर आपण काळजी घेतली आणि तोंड हेल्दी ठेवलं तर अर्धे जंतू तिकडेच मरतील ना. करेक्ट करेक्ट. तर त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची? पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही डिसीजसाठी, रोगासाठी हां ते व्हावेत की न व्हावेत हां त्याच्यासाठी तोंड हे गेट आहे. या गेटमधून जे आतमध्ये जातं हां तेच तुमची आरोग्य ठरवतं. आणि तेच आरोग्य जर मुळात तुमचं व्यवस्थित नसेल तर इट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. तर आता काही साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे तोंडाचं आरोग्य ठेवण्यासाठी. सगळ्यात प्राईम गोष्ट म्हणजे एक साधी गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट खाल्ल्यानंतर 2 वेळा खळखळून चूळ भरा. हो हे जर तुम्ही केलं तर ऑलमोस्ट 70-80% प्रॉब्लेम्स मिटून जातात. तेच मिटून जातं. कारण हे सगळं का होतं तर तुम्ही जे अन्न खाता ते अन्न दाताच्या फटीमध्ये अडकून बसतं आणि द होल प्रॉब्लेम स्टार्ट्स ओव्हर देअर. ते तिकडे अन्न अडकूनच राहिलं नाही तर तुम्ही जर व्यवस्थित गार्गलिंग केलं तर ते अर्धे अधिक प्रॉब्लेम तिकडेच मिटून जातात. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर ब्रशिंग. तुम्ही 2 वेळा कंपल्सरी दिवसातून ब्रशिंग करायलाच पाहिजे. एक सकाळी उठल्यानंतर तसंच रात्री झोपायच्या आधी. जे डॅमेजेस होतात दातामध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये ते सगळे मॅक्झिमम डॅमेजेस हे रात्रीच्या वेळेला होतात. त्याच्यामुळे रात्री तुमच्या तोंडाचं हायजीन चांगलं राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सो नंबर 1 गार्गलिंग, नंबर 2 प्रॉपर ब्रशिंग. थर्ड थिंग इज युअर हॅबिट्स. तुम्ही काय खाता, तुमचा शुगर इंटेक किती आहे. असं म्हणतात की एका थम्सअपच्या बाटलीमध्ये 6 ते 8 चमचे शुगर असते. हो अवॉइड दॅट. नंबर 4 तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ. युअर स्मोकिंग, युअर टोबॅको चुईंग, युअर गुटखा चुईंग, इट्स व्हेरी हार्मफुल फॉर युअर बॉडी. आणि प्रत्येक सिगरेटच्या पाकिटावरती नॉट ओनली इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ लिहिलेलं आहे पण हल्ली तर इट इज कॅन्सरस. इट कॅन कॉज कॅन्सर. तर ह्या विषयाची परीक्षा का घ्यावी. करेक्ट. तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युअर रेग्युलर व्हिजिट्स टू द डेंटिस्ट. करेक्ट. 6 महिन्यातून एकदा जर तुम्ही तुमचं तोंड उघडून डेंटिस्टला दाखवलं तर ही कॅन डिटेक्ट द थिंग्स व्हेरी अर्ली. ओके. आणि जे डॅमेज तुम्हाला आज होणार आहे ते 6 महिन्यानंतर निश्चित जास्त होणार आहे. ओके. नॉट ओनली हेल्थ वाईज बट इकॉनॉमी वाईज, मनी वाईज ऑल्सो. जी ट्रीटमेंट आज तुमची 50-100 रुपयामध्ये होते तीच ट्रीटमेंट मग 1000च्या घरात जाते. लोक म्हणतात डेंटिस्ट खूप महाग असतात पण महाग असतात त्याचं कारण लोक आहेत. तुम्ही जर वेळेवर तुमची काळजी घेतलीत, वेळेवर काही प्रिकॉशन्स ह्या सांगितलेल्या प्रिकॉशन्स घेतल्या तुम्ही विल हॅव अ व्हेरी गुड ओरल हायजीन अँड व्हेरी गुड हेल्थ. दॅट्स ऑल. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा वाटतो की फक्त दात महत्वाचे की गम्स पण महत्वाचे आहेत? गम्स आर इक्वली इम्पॉर्टंट. हाऊ डू यू टेक केअर ऑफ द गम्स? साध्यातली साधी गोष्ट म्हणजे तुमचं ब्रशिंग करून झाल्यानंतर जी पेस्ट तुम्ही वापरत असाल ती पेस्ट एवढी बोटावरती घेऊन तुमच्या जर हिरड्यांना मसाज केला तर युअर गम्स विल रिमेन ॲब्सोल्युटली साऊंड. ओके. युअर दे विल रिमेन हेल्दी. ओके. 50-90% ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ गम्स विल बी सॉल्व्ड ओव्हर देअर. ओके. तू कुठली स्पेसिफिक टूथब्रश किंवा टूथपेस्ट ॲडवाईस करतोस का? मीडियम किंवा सॉफ्ट टूथब्रश. हार्ड टूथब्रशेस आय वॉन्ट ॲडवाईस. दे कॅन कॉज इंजुरी. येस. सी पेस्ट तुम्हाला एक ल्युब्रिकंट म्हणून ब्रश बरोबर वापरणं हे महत्त्वाचं काम आहे त्याचं. मग त्याच्यामध्ये फ्लोराईड असो की नसो की ह्या गोष्टी दे आर ऑल सेकंडरी. ओके. सो एनी पेस्ट, एनी गुड पेस्ट इज गुड. ओके.
गार्गल्स रेडीमेड मिळतात, माउथ वॉशेस, त्याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे की हे एक फॅशन आहे? फॅशन आहे, ओके. अजिबात नाही. साध्या सरळ घरात मिळणाऱ्या मीठ हां, तुम्ही जर कोमट पाण्यात वापरलात आणि त्यांनी गार्गल केल्यात तर नथिंग लाईक इट. ओके. अजून एक शेवटचा प्रश्न प्रवीण. आपण जातो आणि मटण हाणतो हां. आणि मग मटणाचे तुकडे दातात अडकतात आणि मग टूथपिक काय आणि काय 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 करतो. टूथपिक वापरायला सुरुवात केली तर दिवसेंदिवस त्याचं डायमीटर फक्त वाढायला लागतो. करेक्ट. आज एवढीशी बारीक टूथपिक चालते की काही दिवसांनी तुम्हाला एक जाडी टूथपिक घ्यावी लागते. करेक्ट. तसं सो यू आर क्रिएटिंग अ ट्रबल. येस, यू आर क्रिएटिंग मोर ट्रबल. प्रॉपर ब्रशिंग केलं आणि हल्ली वॉटर फ्लॉसर्स मिळतात ओके. की ते वॉटर फ्लॉसरनी जर तुम्ही, इट्स लाईक अ जेट, वॉटर जेट, तर ते जर तुम्ही वापरलात तर हाही प्रॉब्लेम बंद होतो. ओके. फ्लॉसर इज वन. नुसतं फ्लॉसिंग किंवा इंट्राडेंटल ब्रश हे सगळ्यांनी वापरावेत का? अजिबात नाही, काही गरज नसते त्याची. ओके. वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज युअर फूड हॅबिट्स. ओके. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पणजोबांनी जे फूड खाल्लं ते फूड आज आपण खात नाही, हे दुःख आहे. ओके. सो गो फॉर मोर अँड मोर फायब्रस फूड. भाकरी खा, पालेभाज्या खा आणि अवॉइड जंक फूड. Correct. दॅट विल गिव्ह यू अ लॉंगर लाईफ ऑफ द ओरल कॅव्हिटी अँड लॉंगर लाईफ. जग बोंबलतं जंक फूड खाऊ नका, जंक फूड खाऊ नका, पण कळतं पण वळत नाही. करेक्ट. थँक्यू प्रवीण. ओके. तू आल्याबद्दल Thank you. थँक्यू. Thank you. धन्यवाद.